दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे आवाहन केलं आणि त्यानंतर विरोधकांनी मात्र जोरदार टीकेची झोड उठवली आहे। राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आणि सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया हे तिघही नेमकं काय म्हणतायत आपण बघूया। आता माननीय पंतप्रधानांनी घोषणा केली किंवा आवाहन केलेलं आहे जनतेला, हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे। आधीच आवाहन केलं तर याचा अधिक चांगला परिणाम झाला असता, पण तरीही माननीय देशाच्या पंतप्रधानांनी केलेलं आवाहन हे देशाच्या हिताचं असल्यामुळे त्याचं पालन साऱ्या नागरिकांनी करावं अशी माझी विनंती आहे। लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण, अशा पद्धतीचं वर्तन देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदीजींचं आहे। सकाळी सांगतात लोकांना की पेट्रोल कमी वापरा, डिझेल कमी वापरा, कार पुलिंग करा, मेट्रोचा वापर करा, आणि संध्याकाळी 100 गाड्यांचा ताफा घेऊन ते रोड शो करतात। लोकांना सांगतात तुम्ही फॉरेन टूर्स कमी करा, बंद करा, आणि आता ते 4 देशाच्या युरोपच्या दौऱ्यावर निघालेले आहेत। कोण त्यांचे आर्थिक सल्लागार आहे हे कळायला मार्ग नाही आहे। खतांचा वापर कमी करा। अरे खतांचा वापर कमी केला तर अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होईल आणि त्यातनं महागाई वाढून सामान्य माणूस पुन्हा महागाईच्या बोजाखाली दबला जाईल। आता ते स्वतः चार्टर्ड फ्लाईटने जातात, तिथे गेल्यानंतर 40-50 गाड्यांचा त्यांचा ताफा असतो। तर हे करणं कितपत योग्य आहे? इतकंच नाही तर ते आता शुक्रवारी स्वीडन, नॉर्वे, UAE, इटली अशा सगळ्या परदेश दौरा ते स्वतः करणार आहेत। तर मला हाच प्रश्न पडला एक सामान्य स्त्री म्हणून की बाबा हे योग्य आहे का? प्रॅक्टिस व्हॉट यू प्रीच हे खरं असायला नको का? आणि जर त्यांना तसं करायचं असेल तर त्यांनी तसं स्वतः वागवून दाखवावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.